नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा सोयाबीनचा प्लॉट मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला होता की सोयाबीन कसं वाढायला चालू झालेलं आहे, त्याची ग्रोथ चांगली आहे. मात्र मागच्याच वेळी मी सांगितलं तर ज्यावेळी पानं खायला चालू झाले की त्यानंतर ती शेंग पोखरणारीसुद्धा अळी येते आणि आपलं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतं. तर मी आपल्याला दाखवत आहे की छान हा सोयाबीनचं पीक वाढलेलं आहे. ही अळी पान कसं खायला लागलेली आहे आपण हे बघू शकता. ही अशी पहिल्यांदा पान खाती आणि पान खायला लागल्यानंतर की त्यानंतर त्या पानाच्या नंतर ती अळ्या आपल्या ह्या अळ्या आहेत, ह्या अळ्या की ही जी काय आपली शेंगा तयार होत असतात, ह्या शेंगावरती त्या अळ्या हा अटॅक करतात. हे बघा कसं पान खाल्लेलं आहे. ह्या पद्धतीनं पूर्णपणे पान खाऊन यातून ह्या अळ्या पूर्णपणे ही आपल्या शेतीचं नुकसान करतात. म्हणजे सोयाबीनचं पीक आपलं हातात यायला चालू झालं की त्यानंतर की ह्या अळ्या की आपल्या पूर्णपणे सगळ्या शेंगा पोखरतात आणि शेंगा पोखरून आतला जो आपण सोयाबीनचा दाणा तयार होत असतो तर तो हे खायला चालू करतात. हे बघू शकता की हा लीफ फोल्डर आहे की पान हे फोल्ड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या अशा ही अशी अळी घालते आणि ह्या अशा की हे बघा ही बघू शकता, ही त्याची विष्ठा आहे आणि ही अळी आत फोल्डरमध्ये राहून की हे असं पान खात असते. हे बघू शकता आपण. हा भाग सगळा हिरवा जो भाग आहे, ही अळी सगळे पूर्णपणे खाऊन आपल्या पिकाचं नुकसान करत असते. ही तिची विष्ठा आहे आणि ही अळी त्या फोल्डरमध्ये राहून की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते. आणि हीच अळीनंतर की आपल्या शेंगा भरायला चालू झाल्या की शेंग पोखरती, सोयाबीनची शेंग पोखरती आणि त्यात आत तयार होत असलेले दाणे ते खाऊन आपलं नुकसान करत असते. तर ह्या अळीचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. यासाठी इमिमॅक्टिन बेंझाईट किंवा आपल्या नजीकच्या कृषी केंद्रामध्ये जाऊन प्रभावी जी काही औषधं आलेली आहेत, त्याच्यामध्ये काही फ्युमिगंट आहेत, तर त्याच्यामध्ये स्पर्शजन्य आहेत, तर अशी त्यांच्या शेती खात्याच्या मार्गदर्शनानुसार की आपण ह्या अळीचा बंदोबस्त करून आपल्या सोयाबीन पिकाचं आपण संरक्षण करावे. धन्यवाद. माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.